भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा जो धम्म आहे यांना प्रचारासाठी जशी बऱ्याच उपासकांना दान करून मदत केली, त्याप्रमाणेच काही बुद्धाचे आणि बुद्धाच्या धम्माचे विरोधक सुद्धा बघितले आपण, जे शत्रू होते। त्यामध्ये भगवान बुद्धाला जीवे मारण्याची सुद्धा म्हणजे प्रयत्न केलेला आहे। आता यानंतर भगवान बुद्धासोबत किंवा भगवान बुद्धाच्या धम्माला काही टीका सुद्धा करणारे होते किंवा टीका सुद्धा केल्या जात आहेत होत्या, असंही आपण बघणार आहे। यामध्ये सर्वप्रथम संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार म्हणजे भगवान बुद्धांनी जे संघामध्ये सामील होण्यासाठी जे काही मुक्त प्रवेश बुद्धाने ठेवलेला होता, बनवलेला होता, तर हा मुक्त प्रवेश म्हणजे कोणीही येईल आणि भिक्खू संघामध्ये सामील होईल, अशाप्रमाणे काही लोक टीका करत होते। कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते। संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करीत असत। त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थ आश्रमात जातील आणि त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, या लोकांनी व्यक्त केलेले भ्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे। जेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्याचं जे काही महत्त्व दिलेलं आहे, स्वातंत्र्य ठेवलेलं आहे, यामुळे लोकांचं असं म्हणणं होत होतं की स्वातंत्र्य असल्या कारणानं कोणीही भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील होईल आणि काही दिवस राहिल्याच्या नंतर स्वातंत्र्य असल्या कारणानं तो परत जो काही आपल्या घराकडे वळल किंवा संसाराकडे वळल आणि संसाराकडे जर वळला तर अशा वेळेस जे काही नावबोट ठेवणारे लोक आहेत तर ते नावबोट ठेवतील की जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर हा धम्म काहीही कामाचा नाही किंवा फोल प्रकारचा आहे आणि त्यामुळंच न आवडल्यामुळं त्यांच्या संघामधून जे काही भिक्खू आहेत ते भिक्खू माघारी येत आहेत, आपल्या घरी येत आहेत, अशा प्रकारचे लोकांना वाव मिळेल विचार करण्यासाठी असे काही टीकाकार म्हणतात। ही टीका यथातथ्य नव्हती। ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता। तथागताचे म्हणणे होते की हा धर्म स्थापन उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय यांनी निर्माण केला होता, संमत धम्माचा जलाशय। भगवान बुद्धाचा जे काही अशाप्रमाणे जे काही लोक टीकाकार विचार करत होते की भगवान बुद्धाचा आणि भगवान बुद्धाच्या धम्माचा, तर भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे जे काही टीका करणारे लोक आहेत किंवा जे काही टीकाकार आहेत तर यांना भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म समजलाच नाही आणि भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तर तो धम्म म्हणजे एखाद्या समुद्रासारखा आहे की ज्या ठिकाणी कोणाला मुक्ती जल घ्यायचा असेल, म्हणजे कोणाला पाणी न्यायचं असेल किंवा कोणाला त्या ठिकाणी आंघोळ करायची असेल तर प्रत्येकाला त्या ठिकाणी मोकळी होती आणि अशा प्रकारचा भगवान बुद्धांनी आपला जो काही संघ आहे तो संघ निर्माण केलेला होता। तथागताची इच्छा होती पापाच्या कलंकाने जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्यांची पापे धुवून जातील। म्हणजे भगवंताला असं वाटत होतं की समजा कोणी एखादा काही जे काही वाईट कर्म केलेले जरी असतील आणि जर त्यांनी आपल्या संघामध्ये प्रवेश केला आणि आपलं जे जीवन आहे बाकीचं हे चांगलं राहण्याचं किंवा काही जे पुण्यकर्म असतील तर ते पुण्यकर्म करून जीवन जगण्याचं जर त्यानं म्हणजे करण्यासाठी ते या संघामध्ये येईल तर त्यामुळं त्यांचे जे काही पाप असतील तर हे पाप धुवून जातील असं सांगलं जाते। आणि जर कोणी या सधर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करता पूर्वीप्रमाणेच कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सधम्म नव्हे। म्हणजे भगवान बुद्धानं अशा प्रकारचा जो जलाशय तयार केलेला आहे की त्या जलाशयामध्ये येऊन कोणीही आंघोळ घ्यावी, म्हणजे हा जलाशय म्हणजे सधम्माचा जलाशय, जे सधम्म आहे, चांगला मार्ग आहे किंवा जे काही चांगला धम्म आहे या धम्मामध्ये कोणीही येऊन आंघोळ घ्यायला पाहिजे आणि आपण आपले सर्व पापे जे काही आहेत ते धुवून टाकलं पाहिजे, आपण स्वतःला शुद्ध केलं पाहिजे।
परंतु जर एखादा व्यक्ती भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील झाला, सद्धम्मामध्ये सामील झाला, परंतु जे काही सद्धम्माचा हा जो काही एक समुद्र आहे, या समुद्रामध्ये त्याने डुबकीच मारली नाही, आंघोळच केली नाही, आणि तसाच जर तो परत गेला तर हे जे काही आहे हे त्यांच्या स्वतःवरच अवलंबून राहील किंवा तो स्वतः त्याचा दोषी राहील. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, जो कोणी मलिन आहे त्याने आपले जलाशयात प्रवेश करू नये, ज्याची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्याने फक्त जलाशयाकडे यावे, तर तो योग्य ठरेल काय. म्हणजे भगवान बुद्धानं जे काही धम्म तयार केलेला होता तर ते दूरवरच काही ना काहीतरी सोचून तयार केलेला होता. जो काही संघ आहे, संघामध्ये जे काही स्वातंत्र्य दिलं होतं तर हे फार समजूनच अशा प्रकारचं जे काही संघ तयार केलेला होता. म्हणजे भगवान बुद्धाचं म्हणणं असं होतं की जर एखादा माणूस खूप पापी आहे आणि तो पापी आहे, त्याला आपण म्हणलं समजा की तू पापी झालेला आहेस, त्यामुळं तू या संघामध्ये येऊ शकत नाहीस. मग तो संघामध्ये जर आलाच नाही तर मग त्याचे जे पाप कर्म आहेत ते पाप कर्म कधी सुटणार आहेत? सुटणारच नाहीत. आणि असा पापी एखादा माणूस असेल ज्याने पापकर्म केलेले असतील, असा माणूस जर भगवान बुद्धाच्या शरणामध्ये आला, भगवान बुद्धाच्या संघामध्ये आला, तर मात्र त्या ठिकाणी आपले नंतरचे जे काही जीवन आहे तो जीवन चांगल्या प्रकारे तो व्यतीत करतो आणि अगोदरचे काही पापकर्म केलेले असतील, जे काही अकृत्य कर्म केलेले असतील, त्याचा तो थांबवून यापुढे तो कुशल कर्म करतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतो. आणि यामुळे भगवंतांनी सर्वाला या ठिकाणी स्वातंत्र्य ठेवलं होतं की भगवान बुद्धाच्या संघामध्ये कोणीही याला सर्वांना स्वातंत्र्य होतं. अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय. भगवंत म्हणायचे की अशा प्रकारे जर अटी मी घातल्या की फक्त जे चांगले आहेत त्यानेच फक्त आमच्या संघामध्ये यावं आणि वाईट आहेत त्या संघामध्ये येऊ नये. मग असं म्हणल्याच्या नंतर या जगामध्ये सगळेच वाईट लोक आहेत, त्यामुळे आपल्या धम्मामध्ये कोण येईल? आपला धम्म जे काही धम्म काय आहे ते कोणाला समजणार? ऐकल्याशिवाय समजणार नाही. आणि मग त्याच्यामुळे ते धम्म कोणाला समजेल आणि मग या धम्माचा पायी कोण होईल? आणि धम्माचं पायकच कोणी नाही झालं तर आपल्या जीवनाचं कल्याण कसं काय तो करून घेईल. म्हणून या ठिकाणी सगळ्याला मोकळीक आहे, सगळ्याला स्वातंत्र्य आहे, अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात. आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरते मर्यादित करावे ही तथागताची इच्छा नव्हती. ते टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा, त्यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती. जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर हे फक्त कोणत्याही एका जातीसाठी नव्हती, कोणत्याही एका पंथासाठी नव्हतं, किंवा कोणत्याही एखाद्या जे काही पुरुष असेल पुरुषासाठी नव्हतं, किंवा कोणत्याही एखाद्या महिलेसाठी नव्हतं. तर हे याच्यासाठी भगवान बुद्धांना सर्वाला खुलं केलेलं आहे की ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं आहे त्यांनी या संघामध्ये प्रवेश घ्यावा, भिक्खू म्हणून राहावं, उपासक म्हणून राहावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, असं भगवान बुद्ध जे काही अशा प्रकारच्या टीकाकाराला उत्तर देतात. त्यानंतर जे काही व्रत आहेत तर त्या व्रताविषयी सुद्धा काही लोक टीका करतात की पंचशील पुरेसे नाही काय, व्रत ग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधी देह दुर्बल करण्याचा फायदा काय, असे मत प्रदर्शन केले जात असे. म्हणजे जेव्हा आपल्या म्हणजे भगवान बुद्धानं सुद्धा जे काही व्रत सांगलेले आहे, जे काही समाधी सांगलेली आहे, जे काही शील सांगलेलं आहे, तर या ठिकाणी काही लोक टीकाकार करत होते की भगवान बुद्धानं पंचशील सांगलेलं आहे. मग पंचशील सांगलेला असताना फक्त पंचशील म्हणूनच माणूस शुद्ध व्हायला पाहिजे. मग याच्यानंतर जे काही अष्टांग मार्ग असेल, जे काही पारामित आहेत, तर हे भगवान बुद्धांनी कशाला सांगलेले आहेत अशा प्रमाणे सुद्धा लोक टीका करत होते. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासना भोग होऊनही पंचशीलाची शांती व श्रेष्ठ निवान प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय. म्हणजे या प्रमाणात काही लोक असे म्हणतात की एखादा जो काही गृहस्थ आहे किंवा एखादा उपासक आहे तर तो उपासक संसारात राहून सुद्धा, आपल्या घरामध्ये राहून सुद्धा श्रेष्ठ निर्वाण पद प्राप्त करून घेऊ शकतो पंचशिला, अष्टांग मार्ग यांचं पालन करून. तर असं जर असेल तर जे काही भिक्खू आहेत आणि अशा भिक्खूंना जे काही व्रत करण्यासाठी सांगतात
की जे काही आपला संसार सोडून राहिलं पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे, घराचा त्याग केला पाहिजे. तर याच्या प्रकारचे जे काही या प्रकारचे जे काही व्रत आहे, तर या व्रताची भिक्खूसाठी आवश्यकता का, अशा प्रकारे सुद्धा काही लोक टीका करतात. तथागताने हे व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजलेले आहे. व्रतस्थ जीवनामुळे आपोआप सत्वाची वृद्धी होते व अंधपातापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्यांनी जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रत ग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचाराचे निर्मूलन. म्हणजे यामध्ये सांगलेलं आहे की जे काही व्रत ग्रहण भगवान म्हणजे भिक्खू संघामध्ये सामील व्हायचं असेल, भिक्खू संघामध्ये जायचं असेल, तर त्या ठिकाणी जाणाऱ्या व्यक्तीला व्रत ग्रहण करावं लागत असतं. म्हणजे आपल्या घरून घराचा त्याग करावा, संसाराचा त्याग करावा, अशा प्रकारचे व्रत घ्यावं लागत गेले. मग या ठिकाणी भगवान बुद्धांना व्रत ग्रहणाचा अर्थ सांगितलेला आहे की व्रत ग्रहण म्हणजे जे काही वासना असेल, जे काही वासूया असेल आणि जे काही आपल्या मनामध्ये अहंकार असेल, तर याचं नियमन आणि काही कुविचार असतात याचे निर्मूलन करणं. म्हणजे आपल्या मनामध्ये काही कुविचार असतील तर हे कुविचार काढून टाकणं, हे अशा प्रमाणे हे जे काही भिक्खू संघ आहे या संघाला अशा प्रकारचे व्रत ग्रहण करावं लागते. जे व्रत ग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे विचार आचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रत ग्रहणाने नैतिक अंधनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. म्हणजे पंचशील भगवान बुद्धाला हे उपासकाला सुद्धा दिलं होतं की उपासकानं पंचशील पाळलं पाहिजे. परंतु उपासकासाठी पंचशील फक्त पाळलं पाहिजे म्हणून ते उपासकाचं फक्त कर्तव्य आहे. म्हणजे भगवान बुद्धांना सांगितलं की हे फक्त उपासकासाठी कर्तव्य आहे की त्याने हे पंचशील पाळलं पाहिजे. परंतु जे काही भिक्खू संघ आहे किंवा जो भिक्षुक आहे त्यांच्यासाठी मात्र तो नियम होता की तो त्यांनी पाळलाच पाहिजे, अंमलात आणलाच पाहिजे, आणि पाळला नसेल तर तो अपराधी आहे असं भगवान बुद्धांना नियम बनवलेले होते. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते, पंचशील ग्राहकाचे मात्र तसे नसते. मानव जातीच्या हितासाठी काही नाही व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते, म्हणून तथागताने दोन्हीची योजना केली होती. आणि अशाप्रमाणे जे काही जीवनामध्ये राहून संसारामध्ये राहून फक्त पंचशीलाचं जे काही ग्रहण आहे ते ग्रहण करायचं आणि भिक्खूंना जे काही व्रत आहे तर ते व्रत ग्रहण करायचं. तर अशाप्रमाणे दोन्ही बाजू भगवान बुद्धानं जीवनामध्ये अंमलात आणल्या, म्हणजे सांगितल्या, आणि ते दोघाला वेगवेगळ्या प्रकारे अंमलात म्हणजे स्वीकारण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जे काही अहिंसा आहे किंवा या तत्वाचे सुद्धा काही टीकाकार होते. अहिंसा तत्वाला ज्याचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे असे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्कावी लागले. म्हणजे त्यावेळेस जे काही लोक भगवान बुद्धावर टीका करत गेले की भगवान बुद्धानं जो अहिंसेचाही सांगितलेलं होतं त्या अनुषंगानं काही लोक असे म्हणत गेले की अशा प्रकारची जर आपण अहिंसा जे काही आहे तर जे अशी आपली अहिंसा पाळली तर यामध्ये जे काही पाप आहे तर त्या पापाचा अप्रतिकार म्हणजे त्याचा प्रतिकार होणार नाही किंवा शरणागती आपल्याला पत्करावी लागणार आहे असं भगवान बुद्धाच्या ठिकाणी सांगले जाते. तेव्हा तथागताने शिकवलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. म्हणजे जो काही भगवान बुद्धांना अहिंसा जो मार्ग सांगितलेला आहे तर या अहिंसा मार्गाची पूर्णच्या पूर्ण अलग अर्थ हा टीकाकारांनी बनवला होता. परंतु भगवान बुद्धाचा जो काही अहिंसेबद्दलचा जो काही स्पष्ट हे आहे सांगणं तर हे अशा प्रकारचं नव्हतं. तर भगवान बुद्धाचं स्पष्टीकरण हे थोडं वेगळ्या प्रकारचं होतं. संदिग्धता व गैरसमज राहू नये म्हणून तथागताने आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली. आणि अशामुळे अशा लोकांमध्ये जे काही टीकाकार आहेत अशा टीकाकारामध्ये भगवान बुद्धाविषयी किंवा भगवान बुद्धाच्या धम्माविषयी किंवा संघाविषयी लोकांच्या मनामध्ये काही गैरसमजुती किंवा गलतफहम्या राहू नये म्हणून वेळोवेळी भगवान बुद्धाने ते स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे एका संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश सैन्य बिंबिसारने आपल्या सेनापतीस आज्ञा दिली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यात आदेश दे. आणि सेनापतीने तसे केले. एक वेळेस
जे काही मगध देश होता, तर या मगध देशाचा राजा जे काही बिंबिसार, या बिंबिसारनं एक वेळेस आपल्या नौकराला सांगितलं की या आपल्या एरियामध्ये जेवढे काही बाहेरचे लोक आलेले आहेत, जे धुडगूस घातलेले आहे किंवा जे लोकांना आपल्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये एंट्री केलेली आहे, तर अशा सर्व लोकांना तू इथून पळून लाव, असं तो म्हणला. आणि म्हणल्याच्या नंतर जेव्हा आता राजानं सांगल्याच्या नंतर कोणताही नौकर ऐकत त्याप्रमाणे ते नौकर सर्वीकडे बघायसाठी गेला. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांनी द्विधा मनस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात, अशी तथागताची शिकवण होती, हे त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा, अशी राजाज्ञा होती. अशी परिस्थितीत काय करावे असा स्वतःचे ते विचार करू लागले. अशा वेळेस काय झालं की जे काही सेनापती होता, तर या सेनापतीने काही आदेश दिलेला होता त्या नौकराला, आणि त्यामुळे तो नौकर त्या ठिकाणी गेला होता. जे काही बाहेर आपल्या एरियामध्ये आलेले धुडगूस घातलेले काही लोक आहेत त्यांना धुडकावण्यासाठी. तर तो गेला असताना जे त्याला असं वाटलं समजा की म्हणजे जाता जाताना विचार केला आणि त्याच्या मनामध्ये एक द्विधा स्थिती निर्माण झाली आणि त्याला वाटलं की जे काही लोक युद्धावर जातात तर तो लढण्यात त्यांचा आनंद प्राप्त होतो, म्हणजे लढण्यामुळे त्याला आपण जिंकल नाही जिंकल याच्याबद्दलचे काही त्याला आनंद प्राप्त होते आणि त्या अशा आनंदामध्ये ते पाप करतात, पुढच्याला मारण्याचे, कापण्याचे, जीवे घेण्याचे, अशा प्रमाणे पापे करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात. अशा तथागताची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. आणि अशाप्रमाणे जेव्हा ते लढाई खेळायला जातात तेव्हा ते खूप पाप करतात, एकमेकाला मारतात आणि जे काही अवगुण आहे त्या अवगुणाची भर आपल्या जीवनामध्ये वाढवतात. आणि अशाच प्रमाणे भगवान बुद्धाची जे काही शिकवण होती, जो काही धम्म होता, तर तो अशा प्रकारचा होता. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा, अशी राजाज्ञा होती. परंतु राजानं काय सांगितलं होतं की जे काही बंडखोर आहेत अशा बंडखोरांना तुम्ही पकडलं पाहिजे आणि त्याला जी काही राजाची आज्ञा आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षा केली पाहिजे. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागला. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म काय सांगतो आणि राजा काय सांगतो याच्यामधला जो काही द्विधा स्थिती या नौकरामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे नेमकं आपण भगवान बुद्धाचा ऐकाव की राजाचा ऐकाव असा प्रश्न तो मनामध्ये करू लागला. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागताच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर या समस्येतून आपली सुटका होईल. म्हणून त्या नौकरानं काय केलं, सेनाधिकाऱ्यानं काय केलं की ना राजाचं ऐकायचं ना भगवान बुद्धाचं ऐकायचं, मग मधला एक मार्ग निवडायचा आणि भगवान बुद्धाच्या आपल्या संघामध्ये सामील व्हायचं असं त्यांनी विचार केला. त्यासाठी तो सेनाधिकारी भिक्खूकडे गेले आणि त्यांची प्रवर्जाची याचना केली. भिक्खूने त्यांना प्रवर्जा व उपसंपदा दिली आणि सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. अशा प्रमाणे हा विचार झाल्याच्या नंतर तो जो काही सेनापती होता हा सेनापती कुठे गेला, भगवंताकडे गेला आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर त्याचे एक भिक्खू होते, त्या भिक्खूला म्हणाला की मला आपल्या संघामध्ये स्थान द्या आणि मला जे काही प्रवर्जा द्या आणि जे काही उपसंपदा आहे तर ती उपसंपदा सुद्धा मला द्या. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या भिक्खूंनी या सेनापतीला उपसंपदा व प्रवर्जा दिली आणि आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. आणि अशा प्रमाणे जो हा एका सैन्याचा हेड होता, एका सैनिकामध्ये होता, एक नौकर होता, तर या नौकरामधून तो लुप्त झाला आणि तो भगवान बुद्धाचा शिष्य झाला. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसला तेव्हा सेनापतीने सैनिकाला विचारले, सेनाधिकारी कुठे दिसत नाहीत, हे कसे काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूची धम्मवृत्ती अंगीकारली, सैनिकांनी उत्तर दिले. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे काही दिवस त्या राजाने बघितलं की आपण ज्याला पाठविलं होतं असा जो काही सेनापती आहे तर हा सेनापती आपल्याला बरेच वेळापासून दिसत नाही, मग ते कोटा आहे. मग तेव्हा एका नौकरानं त्यांना सांगितलं की ज्या सेनापतीला तुम्ही अशा अशा ठिकाणी पाठवलं होतं तर तो सेनापती आता भगवान बुद्धाचा शिष्य झालेला आहे आणि तो भगवान बुद्धाच्या संघामध्ये आहे, त्यामुळे तो आता इथं दिसत नाही. आणि हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवर्जा कशी देऊ शकता? म्हणजे त्या राजाला काय वाटलं की जे काही असे जे काही भगवान बुद्ध आहे तर हे भगवान बुद्ध एखादा राजा असेल किंवा एखाद्या राजाचे जे काही सैनिक असतील तर अशा सैनिकाला ते प्रवर्जा कसे काय देऊ शकतात असा तो प्रश्न करू लागला. आणि सेनापतीने घडवलेली हकीकत राजाच्या कानावर घातली
राजाने न्यायाधिकाऱ्याला विचारले, महाशय, राज्यसेवेतील लोकांना प्रवर्जा देणारा कोणता शिक्षक पात्र ठरतो ते सांगा. मग त्या सेनापतीनं आपल्या राजाला जाऊन सांगलं की अशाच्या प्रमाणे आपला एक सेनापती हा गेला होता आणि तो भगवान बुद्धाची प्रवर्जा घेऊन भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील झालेला आहे. मग तेव्हा त्या राजानं जे काही न्याय करणारे जे काही त्याचे हे असतात न्यायकारी, तर त्या न्यायाधिकाऱ्याला विचारलं की महाशय, अशाप्रमाणे जे आपल्याशी बंड करून जे नौकर चाकर असतील, सेनापती असतील, यांना कोणीतरी प्रवर्जा देते आणि आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेते, तर अशा व्यक्तीसाठी कोणती सजा आहे ते मला सांगा. तेव्हा महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कमावाचा म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्याचा अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. त्यानंतर त्या ठिकाणी जो काही न्यायाधिकारी होता तर त्याने सांगितलं की अशा प्रकारचा जो काही उपाध्याय आहे, म्हणजे जो काही आपल्या संघामध्ये सामील करून घेतो, जे काही नोकर आहेत, म्हणजे जे काही दरबारातले काही नोकर आहेत समजा, तर अशा लोकांना सामील करून घेतो, तर अशा लोकांचा शिरच्छेद करावा, म्हणजे त्यांचं जे मुंडकं आहे ते मुंडकं उडवून टाकावं. त्यानंतर अशा प्रकारचं जे काही काम करवण्यासाठी भाग पडणारे जे काही आहे त्याची जीभ उपटून टाकावी. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सांगला असेल की तू याच्याकडे जा त्याच्याकडे जा, तर ज्यानं सांगितलेलं आहे तर त्याची जीभ उपटून टाकावी. आणि अशाच प्रमाणे जे काही इतर काही संघ सदस्य असतील त्यांच्यासोबतचे, म्हणजे आता हे सेनापती ज्या ठिकाणी सदस्य झाला संघाचा, तर त्या ठिकाणी त्यांच्या व्यतिरिक्त जेवढे संघ सदस्य असतील त्या प्रत्येकाच्या बरगड्या पूर्ण तोडून टाकायला पाहिजे, अशा प्रकारची सजा त्यांच्या राज्यामध्ये होती. नंतर तथागत तिथे राहत होते, तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली. त्यानंतर हा राजा भगवान बुद्ध ज्या ठिकाणी होता त्या भगवान बुद्धाच्या जवळ गेला आणि जे काही घडलेली हकीकत सांगितली की तुमच्या भिकूंना असं असं आमच्या याला जे काही एका नोकराला, सेनापतीला राजाने आपले हे दिलेली आहे, संघामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्या वाऱ्यामध्ये आमच्या नियमामध्ये अशा अशा प्रकारचा सजा आहे हे त्याचं सांगल्या जाते. भगवान आपणास ज्ञात आहे काय की कित्येक राज्य धर्माच्या विरुद्ध आहेत, हे विरोधक राज्य क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिकूंना छळण्यास सदैव सिद्ध आहे. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिकू सैनिकांना प्रवृत्त करत आहे, तर भिकूंना छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील याची कल्पनाही करवत नाही. ही आपली आपत्ती टळावी म्हणून तथागताने योग्य ते करावे अशी विनंती केली. त्यानंतर राजा त्या ठिकाणी गेला आणि राजाला त्या तथागत भगवान बुद्धाला सर्व हकीकत सांगून भगवान बुद्धाला म्हणतात की जे काही भगवान बुद्धाचे जो काही भगवान बुद्ध आहेत किंवा त्यांचा जे काही धम्म आहेत किंवा त्यांचा जे काही संघ आहे, तर या संघाला टीका करणारे, बदनाम करणारे बरेचसे राजे आहेत आणि अशामध्ये तुम्ही जे एखाद्या राजाच्या नोकराला समजा त्या समाविष्ट करून घेता, संघामध्ये सामील करून घेता, तर अशा ठिकाणी लोकाला एक वाट मिळेल आणि त्याच्यामुळं अनेक लोक तुमच्यावर काही ना काहीतरी आरोप करतील आणि त्यामुळं याबद्दल काही आपल्याकडे आहे का तर ते मला सांगावं. आणि तथागताने उत्तर दिले, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठपणाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा हेतू कधीच नव्हता. भगवान बुद्ध काय म्हणतात की एखादा जे काही राजाचा नौकर असेल तर तो राजाचा नौकर आपल्याकडे फक्त एखादी हिंसा करायची नाही म्हणून, किंवा जे काही अहिंसा आहे तर ही अहिंसा आपल्याला करावं लागणार आहे, त्याच्यामुळे जर कोणी एखादं राजपद सोडून किंवा राजाची नोकरी सोडून जर माझ्यापाशी या आणि माझ्या संघामध्ये सामील व्हा, अशा प्रकारचं मी कधीच कोणाला म्हणालेलो नाही किंवा माझा हेतू असा नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघेत प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिकूंना तसे सांगितले, भिकू हो, राज्यसेवेतील लोकांना प्रवर्जा देण्यास येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवर्जा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. आणि अशामुळे पुढं भगवान बुद्धाने एक नियम बनवला की ते नियम आपल्या सर्व भिक्खू संघाला सांगितला की भिक्खू हो, आजपासून आपण असा एक नियम बनवत आहोत की एखादा राजा असेल आणि त्या राजाच्या दरबारातले काही नौकर असतील, सेनापती असतील, तर अशा लोकांना आपल्या संघामध्ये कधीही समाविष्ट करून घेऊ नये किंवा संघाची शपथ देऊ नये. आणि असं जर कोणी केलं तर एखादं दुष्कृत्य केल्यासारखं होईल
त्यामुळे तो सजेचा पायक राहील असं त्या ठिकाणी सांगितलं. दुसऱ्या एकेक वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागताशी वादविवाद केला. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलं की मी कोणालाही माझ्याकडे या म्हणून म्हणलो नाही किंवा त्यांना आमच्या इथं आल्याच्या नंतर तुला अहिंसा करायची गरज नाही किंवा काही अशा प्रकारची गोष्टी सांगितलेली नाही किंवा माझा हा हेतू नव्हता असं भगवान बुद्धानं एका जागेत व्यक्त केलं होतं. पण याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट अशी घडली की जे काही एका वेळी एक श्रमण महावीर होता आणि त्या श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने सुद्धा अहिंसेच्या विषयाबाबत तथागताशी वादविवाद केला होता. तर तेव्हा सिंहाने विचारले तथागताच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथायथ समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय. त्यावेळेस जे काही या भगवान महावीराचा श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती हा जो आहे एक वेळ भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाला येऊन विचारतोय की जे काही तथागताचं जो काही तत्व आहे हे माझ्या मनात शंका निर्माण करते. म्हणजे नेमकं तो काय तत्व आहे किंवा काय भगवान बुद्धाचा धम्म आहे हे मला नेमकं समजलेलं नाही आहे. त्यामुळं तथागत सांगतात तो धम्म मला संपूर्णपैकी समजला पाहिजे. तर संपूर्णपैकी समजला पाहिजे असं तुम्ही समजून सांगसाल काय असा तो सिंह सेनापती त्या ठिकाणी म्हणतो. तथागताने अनुमती देता सिंह म्हणाला तथागत मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळेप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केलेले आहे. दुःखिताबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय. त्या ठिकाणी तो जो काही सेनापती होता तर हे सेनापती कोणाचा होता महावीराचा सेनापती होता. मग हे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला म्हणते की मी महावीराचा सेनापती आहे म्हणजे मी महावीराच्या राज्यामध्ये नोकरीला आहे आणि मी सेनापती असल्या कारणानं मी आपल्यापाशी यावं आणि जे काही आपल्याचं जे काही धम्म आहे त्या धम्माचं नीट पालन करावं आणि काही वेळेप्रसंगी समजा एखाद्या काही राजानं मला काही सांगितलेलं असेल हिंसा वगैरे करण्यासंदर्भामध्ये तर ते हिंसा न करण्याशिवाय मी तुमच्यापाशी यावं आणि जे काही दुःख आहे किंवा जे काही करुणा आहे तर याच्या जे काही असीमित दयेची शिकवण जे काही आहे तर हे देणारा जे काही भगवान बुद्ध आहे त्या भगवान बुद्धापाशी मी येऊन आपल्यामध्ये सामील व्हावं किंवा असं काही तुम्हाला म्हणजे वाटते का म्हणजे काही मान्य आहे का की असं मी यायला पाहिजे तुमच्यापाशी सामील व्हायला पाहिजे. आणि दुसरे म्हणजे आपली घरे बायका मुले व चीज वस्तू याचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय. तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ जावे. तसेच सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असले तरी ते निश्चित आहेत असे तथागत मानतात काय. त्यानंतर तुझा जो काही महावीराचा सेनापती आहे तर तो काय म्हणतो की एखादा जर माणूस आपल्या देखत आपलं काही समजा सामान चोरून घेऊन जात असेल तर आपण त्याला तसंच घेऊन जावं का किंवा त्याला अटकाळी आपण करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे काही आत्मसमर्पणाचे काही याच्यामध्ये युद्धामध्ये एखाद्या राजानं दुसऱ्या राजावर समजा हल्ला केला आणि त्याला जिंकल्याच्या नंतर जेव्हा त्याला जीवे मारण्याला आपण जातो त्यावेळेस ते जर आपलं आत्मसमर्पण या राजाच्या समोर केलं तर त्याला आपण माफ करायला पाहिजेत काय किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी भगवान बुद्धाला हा सेनापती विचारतो. तेव्हा तथागत म्हणतात की जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. याबरोबरच कोणत्याही प्राणी मात्राला उपाय करू नये उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत कारण ज्या कोणाला अपराधावर शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेष बुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत आहे. न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्यांच्या स्वतःच्या कुकर्माची परिणती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देते तेव्हा त्यांच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरी सुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्यांच्या कुमार्गाचे फळ आहे असे त्यांचे मानले जाते आणि भिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल. आणि या ठिकाणी भगवान बुद्धाने या संदर्भात काय सांगितलं की एखादा समजा जो काही व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीनं काही ना काहीतरी अपराध केलेला असेल तर अपराध केल्याच्या नंतर
त्या राज्यातल्या न्यायाधिकाऱ्यांनी त्याला जर सजा सांगितली किंवा सजा केली तर हे सजा त्याला केली म्हणजे ते न्यायाधिकारी जे काही आहे तर त्यांच्या जे काही सूड घेण्याची भावना आहे तर त्या भावनेतून त्याला सजा दिलेली नाही आहे. तर त्याला जी ही सजा दिलेली आहे तर ही सजा त्याच व्यक्तीने काही ना काही अपराध केलेला आहे म्हणून त्याला अशा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. आणि जेव्हा जे काही न्यायाधीश असतात या ठिकाणी हे बी सांगलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही न्यायाधीश असतात तर त्या न्यायाधीशानं एखाद्या आरोपीला सजा सुनावते वेळेस कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये दुष्ट भावना ठेवली नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारचा लोभ नाही ठेवला पाहिजे, कोणाविषयी तरी आपण समजा एखादा द्वेष नाही ठेवला पाहिजे आणि स्वच्छ निर्मळ मनानं आपण जे सजा आहे ते सजा ठोठावली पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आताचा जो आपण कायदा किंवा आपण जे कोर्ट बघतो तर या कोर्टामध्ये सुद्धा आपण बघतो बघा आता ते जे काही न्यायदेवता म्हणतो आपण तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी दाखवतात. म्हणजे न्यायदेवता जी असते किंवा जे न्याय असते हे कोण्याही व्यक्तीकडे बघून त्याला सजा सुनावण्याचं किंवा त्याला सूट देण्याचं किंवा त्याला निर्दोष करण्याचं हे कोर्ट ठरवत नाही. कारण त्याच्या डोळ्यावर याच्यामुळेच म्हणतात की त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. ते कोण मोठा श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण दिसायला चांगला आहे, खराब आहे अशा प्रकारचं तो काहीच बघत नाही. तर जे अपराध केलेला आहे त्याचा फक्त अपराध बघतात आणि अपराध जसा असेल त्याप्रमाणे त्याला सजा दिली जाते. तर हे अशा प्रकारचा जे कायदा आहे हा कायदा पूर्वीपासून आतापर्यंत चालत आलेला आहे. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्यास होईल की तथागताने शिकवलेली अहिंसा मूलभूत होती पण ती निरपेक्ष नव्हती. आणि याच्यावरून आपल्याला असं समजते की जे काही भगवान बुद्धाने जी शिकवण दिलेली आहे अहिंसेबद्दल तर ही भगवान बुद्धाची अहिंसा नावाची जी काही आहे तर हे एक वेगळं होतं की त्या ठिकाणी आपण होऊन कोणालाही दुखापती करू नये, आपण होऊन कोणाला विनाकारण त्रास देऊ नये, विनाकारण कोणाची हत्या करू नये. परंतु ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखादा माणूस कोणीतरी समजा आपल्यावर चाल करून आला असेल आणि आपल्यावर चाल करून आल्याच्या नंतर जर आपण त्याला तसं सोडलं किंवा आपण फक्त मार खात राहिलो तर असं सुद्धा जमणार नाही. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्याने कधीच सांगलेले नाही. म्हणजे भगवान बुद्धाची जी काही शिकवण होती तर ती शिकवण कशी होती की एखादी जी काही चांगली गोष्ट असेल तर त्या चांगल्या गोष्टीचा परतफेड म्हणून आपण कोणावर तरी एखादा उपचार केला पाहिजे, कोणाच्या पापावर उपचार केला पाहिजे किंवा त्याचे पाप आपण थांबवलं पाहिजे. परंतु एखादी चांगल्या गोष्टीला आपण जर निर्बल बनवत असेल म्हणजे शक्तिहीन बनत असेल तर असं जे काही पाप आहे अशा पापाला आपण कधीही म्हणजे करा म्हणून सांगितलं नाही किंवा सवड दिलेली नाही भगवान बुद्धाने. ते अहिंसेचे समर्थक होते, ते हिंसेचे निंदक होते पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असतात ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी मान्य केलेले आहे. यावरून तथागतांनी एखादा भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती ते समजून येईल. टीकाकारांना मात्र याचा अर्थ आणि त्यांची व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे. म्हणजे भगवान बुद्धाचा जे काही अपेक्षित मार्ग होता, जे काही अपेक्षित शिकवण होती की अहिंसा म्हणजे काय तर याबद्दलचं जे काही टीकाकार होते या टीकाकारांना जे काही पूर्णतः स्पष्टीकरण समजलं नव्हतं त्यामुळे भगवान बुद्धाच्या धम्मावर सर्व लोक टीका करत होते. आणि अशा प्रमाणात जे काही टीकाकार होते तर हे टीकाकार भगवान बुद्धावर वेगवेगळ्या विषयावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळेस टीका करत गेले आणि त्या टीकेचं जे काही निशासन असेल किंवा जे काही स्पष्टीकरण असेल हे भगवान बुद्ध करत गेले. त्यामुळं टीकाकाराचा जो काही हेतू होता हा हेतू सरळ सरळ वेगळा होता आणि भगवान बुद्धाचा जो काही धम्म होता तर या धम्माची शिकवण फार वेगळी होती. आणि अशामुळं या ठिकाणी जे काही टीका आहेत या टीकेसंदर्भात या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.